घेतोय पोटनिवडणुकांच्या कर्नाटकातल्या या सगळ्या अपडेट्स नंतर आपण पुन्हा एकदा चर्चेला येऊया. भालचंद्र कांगो आपल्यासोबत आहेत. भालचंद्र कांगो, प्रकाश पवार सर ज्या पद्धतीने आत्ता मुद्दा त्यांनी उपस्थित केला की डावे उजवे होत आहेत का, याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? प्रकाश पवारांचं मी ऐकलं आणि आकडेवारी अशी दाखवते की भाजपच्या एकंदर उमेदवारांमध्ये 159 उमेदवार जे आहेत ते दुसऱ्या पक्षातून आयात केलेले होते. म्हणजे माणसं जी एका पक्षात जातात ती विशिष्ट आयडिओलॉजीला धरून जातात का काही अपेक्षा ठेवून जातात, हा महत्वाचा प्रश्न आहे. 34 वर्ष आमची सत्ता होती आणि त्या सत्तेमुळे सत्तेसाठी म्हणून आमच्याबरोबर आलेले किती लोक होते हे सत्ता गेल्यानंतरच लक्षात येतं. हे आमचंच नाही तर कुठल्याही पक्षाचं असं असतं, जसं काँग्रेसचं आहे. म्हणजे मागच्या वेळेस 59 उमेदवार काँग्रेसचे बीजेपीने उभे केले होते लोकसभेसाठी. म्हणजे आयडिओलॉजी काय त्यांची, तर सत्ता ही आयडिओलॉजी आहे आणि लोकशाहीमध्ये अपरिहार्य आहे की काही माणसं ही सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडे येतात. कारण काही लोकांचा समजच असा असतो की आपल्याला सत्ता पाहिजे, सत्तेशिवाय आपण काही करू शकत नाही, परिवर्तन घडू शकत नाही, काहीच घडू शकत नाही, असंही काही लोकांचं म्हणणं असतं. अप्रामाणिक असतात अशातला भाग नाही, परंतु सत्तेचं एक प्रलोभन असतं, सत्तेकडनं काही अपेक्षा असतात आणि म्हणून सत्ताधारी होण्यासाठी जे काही आपल्याला व्हेकल अवेलेबल आहे त्या गाडीत बसण्याची लोकांची उत्सुकता असते आणि तसे काही लोक डाव्यांमध्येही होते आणि म्हणून तसे लोक तिथे गेलेले असतील तर मला काही आश्चर्य वाटणार नाही, कारण हा मानवी स्वभावाचा एक अपरिहार्य आणि स्वाभाविक ट्रेंड आहे असं मला वाटतं. म्हणून प्रकाश पवारांशी मी सहमत आहे की बरेचसे लोक गेले. परंतु एक ब्रेकिंग न्यूज तुमच्याच फायद्यासाठी मुद्द्याची ब्रेकिंग न्यूज सांगतो. फरार, आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे सर, आणि त्याच बाबतीत पश्चिम बंगालमधून आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते ती म्हणजे पश्चिम बंगालच्या सर्व 292 जागांचे कल जाहीर झाले आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूलला स्पष्ट बहुमत येताना दिसतंय, तर कलानुसार बंगालमध्ये ममता दीदींची हॅट्रिक पाहायला मिळतेय. जोरदार मुसंडी नंतरही ममता दीदीच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालचा संध्याकाळपर्यंत निकाल लागणार आहे, मात्र त्याआधी आता 292 जागांचे निकाल हे जाहीर झाले आहे. डावे आणि काँग्रेसला इथे जागा मिळताना दिसत नाहीये, तर पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीच पुन्हा एकदा येणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. सर्व 292 जागांचे कल हे तृणमूलला स्पष्ट बहुमत यामध्ये येताना दिसतंय. कलानुसार बंगालमध्ये ममता दीदींची हॅट्रिक पुन्हा एकदा पाहायला मिळतेय. तर भाजपनं सुद्धा इथं मुसंडी मारलेली आहे, कारण भाजपला आधी कमी जागा होत्या, मात्र आता मताधिक्य मिळताना पाहायला मिळतंय. तर आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये भाजपला 37.4% मतदान झालं आहे. बंगालचा वेगवान निकाल फक्त साम टीव्हीवर आपण बघू शकताय. दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात याच दृष्टीनं चर्चेकडे. धन्यवाद. बरं, आपण बघतो की ह्या सगळ्या अपडेट्स की आत्ता ज्या प्रकारे आकडेवारी मिळते पश्चिम बंगालमधली, आपल्यासोबत संचालक संपादक सकाळचे श्रीराम पवार सर आहेत. श्रीराम सर, ज्या पद्धतीने आपण आकडे आत्ता बघतोय येतानाचे, ममता बॅनर्जींनी जोरदार मुसंडी दिलेलीच आहे, त्यांनी सत्ता राखलेली आहे, पण त्यांचा गड अजून काही शाबूत होताना दिसत नाही आहे. तो त्यांना गड राखता येईल की नाही ही एकीकडे चिंता तृणमूल काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला आत्तापर्यंत जे कल हातात येतात त्यानुसार साधारणतः 48 ते 49% मतं ही तृणमूल काँग्रेसला मिळालेली आहेत आणि त्या तुलनेमध्ये 37% मतं भाजपने हस्तगत केली आहेत. त्यामुळे या पश्चिम बंगाल पुरता जर आपण विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये लुजर नेमका कोण म्हणायचा, कुणी काय गमावलं असं आपण म्हणता येईल यावेळेला? पश्चिम बंगालमधले सगळ्यात मोठे लुजर असतील तर काँग्रेस आणि डावे पक्ष आहेत. हां, कारण भाजपनं सगळी ताकद लावून सगळ्या प्रकारचं ध्रुवीकरण करून बहुसंख्याकवादाचा प्रचंड वापर करून सगळं जे काही करता येईल ते केलं. त्यानंतर त्यांना सत्ता मिळाली नाही असं समजू आपण, आत्ताच्या ट्रेंड तसे जायले तर तरी भाजपसाठी खूप मोठं नुकसान आहे. अशातला भाग नाही. 3च जागा होत्या, त्या अगदी 92 आत्ताच्या जागा आपण गृहीत धरल्या तरी सुद्धा लक्षणीय यश आहे. मुद्दा इतकाच असेल की ज्या पद्धतीनं प्रतिष्ठापणाला लावली त्यानंतर आणि मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असा सामना स्पष्टपणे दिसत होता, त्यात ममता बॅनर्जींनी मोदींवर मात केली असं फार म्हटलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून भाजपला फटका निश्चित आहे. पण एकूण जागा वाढलेल्या मी कायम या निवडणुकांकडे किंवा एकूण भाजपच्या राजकारणाकडे त्यांना राष्ट्रीय राजकारणात काय प्रस्थापित करायचं या अंगानं बघतो आणि त्या दृष्टिकोनातून बघितलं तर भाजपचा या सगळ्या 5 राज्यांमध्ये फार काही कुठे तोटा झालेला नाही. एक तर आसाम त्यांनी स्वतःकडे राखलेला आहे, त्यांना केरळमध्ये एकाधिक असेना जागा मिळेल असं दिसते. तमिळनाडूमध्ये सत्ता येणारच नव्हती AIADMKची, त्यामुळं भाजपचं फार मोठं काही नुकसान नाही आहे आणि बंगालमध्ये त्यांना जागांच्या हिशोबात चांगल्या जागा मिळत आहेत. हे झालं जागांच्या आणि सत्तेच्या हिशोबात.
पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की 2014 हळूहळू भाजप आपला विचार देशाच्या सगळ्या भागात पसायला सुरुवात केली आहे. त्या विचाराला विरोध करता येईल, त्यातल्या त्रुटी दाखवता येतील, त्यातले दोष दाखवता येतील. हा बहुसंख्याकवाद देशासाठी घातक आहे असं म्हणता येईल, पण तो पसरतो ही वस्तुस्थिती आहे. आणि तो पसरत असताना त्याला काउंटर करणारा नॅरेटिव्ह काँग्रेसला किंवा अन्य विरोधी पक्षांना उभं करता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींना मंदिरात जावं लागते, राहुल गांधींना मंदिरात जावं लागते, बहुतेक सगळ्या राजकीय पक्षांना काही प्रमाणात का असेना सॉफ्ट हिंदुत्वाचं कार्ड खेळायला लागतं. हे मला वाटतं की मागच्या 20-25 वर्षामध्ये बदललेल्या राजकारणाची दिशा आहे आणि ती दिशा बंगालमध्ये अतिशय स्पष्टपणे दिसली आहे. म्हणजे अनेक जण म्हणतात की बंगालमध्ये कधीच धर्माचं जातीचं राजकारण नव्हतं. हे अर्ध सत्य आहे, हे काय पूर्ण सत्य नाही आहे. हे बंगालमध्ये कधीच धार्मिक आधारावर मतदान झालं नाही असं नाही, कधीच जातीच्या आधारावर मतदान झालं नाही असं पण नाही आहे. हे मागच्या आघाडीवरून दाखवता येणं शक्य आहे. पण आता ज्या उघडपणे ध्रुवीकरण झालं तितकं उघड कधीच नव्हतं, हे पण सत्य आहे. आणि आता सरळ हिंदू मुस्लिम अशी दुही करण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि त्याच्यावरचं उत्तर म्हणून ममता बॅनर्जींनी दुसऱ्या बाजूने तसाच प्रयत्न केला. त्यामुळं आता एकदा या प्रकारच्या स्पर्धेत उतरल्यानंतर कुणी कुणाला नावं ठेवावी असा प्रश्न आहे. भाजपकडून असं म्हटलं जाईल की हा सुडो सिक्युलरिझम आहे वगैरे वगैरे, तर त्यांचा प्रचारव्यूह आहे. पण भाजप काय किंवा त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून बाकीचे जे पक्ष खेळतात ते राजकारण काय, यातून या देशामध्ये साधारण 90च्या दशकापर्यंत ज्या प्रकारच्या धर्मनिरपेक्षतेच्या राजकारणाचं वर्चस्व होतं त्याच्यापेक्षा वेगळं राजकारण प्रस्थापित होतं आहे. मला वाटतं ते अतिशय स्पष्टपणे प्रस्थापित झालेलं आहे. याचं या 5 राज्यातले निकाल आपल्याला स्पष्टपणे संकेत देतात. मगाशी सर त्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघायला पाहिजे. सर प्रकाश पवार सरांनी मगाशी एक मुद्दा मांडला चर्चेमध्ये की डावे उजवे होत आहेत का बंगालमधलं. ज्या प्रकारचं सगळं राजकारण आपण पाहतोय, काही लोकांनी इकडचे तिकडे तिकडच्या इकडे अशा उड्या मारल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातला एक मुद्दा होता की डावे उजवे होत आहेत का. डावे उजवे होत आहेत का म्हणजे डावे पक्ष या अर्थानं ते उजवे होण्याची शक्यता नाही, कारण त्यांची एक आयडिओलॉजी आहे आणि ती आयडिओलॉजी काही उजवीकडे जाणार नाही आहे. हे काही प्रमाणात काळानुसार त्यांनी आर्थिकदृष्ट्या उजव्या विचारांची काही सूत्र स्वीकारली का, त्यांनी निश्चितपणे स्वीकारली आणि ते जगभर जे घडलं त्याचा अपय्याय परिणाम आहे. पण मला असं वाटत नाही की डावे म्हणजे ज्या अर्थानं आपण उजवं म्हणतो, म्हणजे धार्मिक अंगानं, बहुसंख्याकवादाच्या अंगानं, वांशिक अस्मितेच्या अंगानं, त्या अर्थानं डावे उजवे होतील असं काही मला वाटत नाही. आत्ता तरी तसं काही दिसत नाही. पण सत्तेचं राजकारण असतं तिकडं सर्वसाधारणपणे जाण्याचा कल असतो आणि त्याच्यामध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 5-6 वर्षाच्या काळामध्ये डावे आणि काँग्रेस यांचा सगळा आधार हा भाजपनं खाल्लेला आहे. म्हणजे भाजप जो वाढला तो प्रामुख्यानं डावे आणि काँग्रेसच्या मतांवर वाढला आहे. मागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेस आपल्याला जरी वाटत असले की भाजप खूप मोठे होणं आव्हान देते, तर तृणमूल काँग्रेसची मतं साधारण 40%च्या आसपास 39% ते 42% याच दरम्यान आहेत. त्यात काही फरक पडलेला नाही. म्हणजे अगदी लोकसभा निवडणुकीला भाजपनं अतिशय चांगलं यश मिळवलं असं जरी आपण म्हणालो तरी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची मतं कमी झाली नव्हती आणि आता जे दिसतंय की साधारण त्यांना 49% मतं पडत आहेत. हा जर कल असाच राहिला तर हे जे काही आकडे दिसत आहेत 198 वगैरे त्याच्याहीपेक्षा जास्त तृणमूल काँग्रेसला प्रत्यक्ष जागा मिळायला दिसेल. कारण मला असं वाटत नाही की तो आकडा कायम राहील. तो साधारण 43-44% आसपास जाईल. तो जर 49% किंवा 50%च्या पुढे राहिला, एकूण मतांपैकी 50%पेक्षा जास्त मतं जर तृणमूलला मिळाली तर ते निश्चितपणे मागच्या वेळेचं यश रिपीट करतील. तर या प्रकारची परिस्थिती बंगालमध्ये दिसते आहे. बिलकुल मागच्या वेळेचं यश ते निश्चितपणे हे करतायत. पण मुद्दा पुन्हा तोच राहतो की गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती होता कामा नये तृणमूल काँग्रेसची. कारण ज्या प्रकारे शुभेंदू अधिकारी ममता बॅनर्जींना तगडी फाईट देताना दिसत आहेत नंदीग्राममध्ये. प्रकाश पवार सर, जर साऊथमधले 2 राज्य आपण बघितले, दक्षिणेतली तामिळनाडू आणि केरळ, या 2 राज्यांकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा ब्रेकिंग न्यूजमधून समोर येतोय. आपण पुन्हा एकदा जाऊया न्यूजरूममध्ये फराकडे. तर आताची आणखी एक मोठी बातमी आपल्या समोर येते. आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण 5 राज्य, 1 केंद्रशासित प्रदेश आणि 4 राज्यांमध्ये या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. आसाममध्ये भाजप सत्ता कायम राखणार असल्याचं स्पष्ट होतंय. सलग दुसऱ्यांदा भाजप इथं मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. 126 जागांपैकी बऱ्याचशा जागा भाजपला मिळाल्या आहे. आसाममध्ये भाजप सत्ता कायम राखणार.
हेच आता स्पष्ट होताना पाहायला मिळते. आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर. सलग दुसऱ्यांदा भाजप आसाममध्ये मोठा पक्ष बनतोय, कारण 86 जागांवर भाजप सध्या आघाडीवर आहे. तर आताची ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण आसाममध्ये 86 जागांवर भाजप आघाडीवर आहे आणि आसाममध्ये सत्ता स्थापित करण्यासाठी 64 जागांची आवश्यकता आहे. ये जनता ने जैसे हमें आशीर्वाद दिया है उसी हिसाब से निश्चित हो गया कि बीजेपी की सरकार बनेगी. हमारे एलजेपी और यूपीपीएल का साथ हम सरकार बनाएंगे, ये स्पष्ट है. और सब जनता की जो आशीर्वाद सहयोग इसके वजह से हुआ है. तो अभी तो इंतज़ार करना पड़ेगा आखिरी गिनती तक. तो अभी जो ट्रेंड है, ट्रेंड तो हमारे पक्ष में है, ये स्पष्ट है. एकंदरीतच आसाममध्ये भाजपनं आकडा पार केलेला पाहायला मिळतो. तर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची डबल सेंचुरी पाहायला मिळते, कारण भाजपला धोबी पछाड देत दीदींनी आगेकूच केलेली आहे. तृणमूल काँग्रेसनं गाठलेला आहे 200 जागांचा आकडा. भाजपला धोबी पछाड देत दीदींची आगेकूच सध्या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते. दीदींना हरवण्यासाठी पंतप्रधान मोदी असतील, त्याचबरोबर गृहमंत्री शहा सुद्धा तिकडे होते आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा इथं तृणमूल काँग्रेसची सत्ता येताना पाहायला मिळते, कारण दीदींनी इथं डबल सेंचुरी मारलेली आहे आणि भाजपला धोबी पछाड देत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा 200च्या पुढे जाताना पाहायला मिळते. तृणमूल काँग्रेसनं 200चा टप्पा गाठलेला आहे. 200च्या वर जागा तृणमूल काँग्रेसला मिळताना पाहायला मिळत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये एकूण 292 जागांसाठी सध्या निकाल येत आहेत. भाजपला 90च्या पुढे जागा आहेत. तर ही दृश्य आपण बघू शकताय, ममता दीदींच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत आणि तृणमूल काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते इथं विजयाचं हे साईन दाखवताना पाहायला मिळत आहेत. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, त्याचबरोबर ताजी दृश्य आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर, कारण पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारताना पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा जाऊयात चर्चेकडे. धन्यवाद. बरं, आपण पाहतोय की ही पश्चिम बंगालमधली सगळ्यात महत्त्वाची अपडेट, 200 जागांकडे पुन्हा एकदा कूच केलेली आहे तृणमूल काँग्रेसने आणि कार्यकर्ते ममता बॅनर्जीच्या घराबाहेर जल्लोष करताना दिसत आहेत. सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे रंगलेले पाहायला मिळत आहेत. माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. माधव भंडारी, भाजपचे सगळेच नेते म्हणत होते की 200 अब की बार 200 पार ही पहिली घोषणा होती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमधली, आपकी बार 200 पार. पण आता इथे खेला होबे आपकी बार 200 पार झालाय. विकास होबेचं कसं काय पिछेहाट झाली, 100च्या आत आकडे येऊन थांबले? असं आपण निष्कर्षावर यायला घाई करावी असं मला वाटत नाही, कारण अजूनही मतमोजणीच्या किती फेऱ्या झाल्या आहेत याचा नेमक्या आकडेवारी आपल्याकडे आलेली. आणि ज्या वेळेला मतमोजणीच्या निम्म्यापेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण होतील आणि त्यावेळेला जे कल दिसतील तेव्हा खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. आत्ताचं चित्र जे आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी पश्चिम बंगालमध्ये मारलेली आहे तर स्पष्ट आहे. आणि जी दृश्य आपण दाखवताय, ममता बॅनर्जींच्या घराबाहेर जी काही गर्दी दिसते असं आपल्याला वाटतंय, ती गर्दी सुद्धा किती विरळ आहे हेही आपल्या लक्षात येत असेल. गर्दी विरळ आहे पण आकडे मोठे आहेत. गर्दी विरळ आहे, आकडे 202 आहेत. सांगितलं आपल्याला, म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की हे अजून सुरुवातीचे आकडे आहेत. अजून भरपूर फेऱ्या व्हायच्या आहेत आणि ही मतमोजणी संध्याकाळी उशिरापर्यंत चालणार आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त फेऱ्या झाल्यानंतर आपण या सगळ्या विषयावरती अधिक तपशीलवार चर्चा करू शकू. आता जे काही निष्कर्ष काढायचा प्रयत्न करू ती घाई असेल, एवढंच माझं आपल्याला मत आहे. पण केरळमध्ये ज्या प्रकारे भाजपला अपेक्षित होतं असं यश मिळताना दिसतंय. केवळ 3 जागांवर आम्ही 3-4 जागा जिंकू अशी आमची अपेक्षा होती आणि साधारण त्याच्या आसपास कुठेतरी आम्ही आहोत. केरळमध्ये आम्ही 3 किंवा 4 जागा जिंकल्या तरी आमच्यासाठी ती चांगली सुरुवात असणार आहे. केरळ, तामिळनाडू या दोन्ही प्रांतांमध्ये आमचं अस्तित्व हे नाममात्रच होतं आतापर्यंत. आता सुद्धा आम्हाला प्रवेश मिळाला तर ते एक आमच्यासाठी चांगली घटना असणार आहे. आणि आपण याच्या जोडीला पुदुचेरीमध्ये बघायला पाहिजे की पुदुचेरीमध्ये आमच्या नेतृत्वाखालची जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे ती सत्तेच्या दिशेने चालली आहे. आणि पुदुचेरी आणि तामिळनाडूचं राजकारण हे नंतर एकमेकांशी जोडलेलं असतं. त्यामुळे पुदुचेरीमधून आम्ही बहुतेक त्या भागामध्ये प्रवेश करण्याचा आमचा मार्ग मोकळा होईल अशी आता अपेक्षा बाळगू शकतो. अशी स्थिती आता आहे.
मी येतो पुन्हा तुमच्याकडे. प्रकाश पवार सर आपल्या सोबत आहेत, राजकीय विश्लेषक. प्रकाश पवार सर, ज्या प्रकारे मगासचे मुद्दे आपण काही बोलत होतो, केरळाचा थोडाफार विचार करूया की केरळामध्ये जे 1977 नंतर पहिल्यांदा डाव्या पक्षांना दुसऱ्या वेळी सत्तेत बसण्याची संधी मिळाली आहे. म्हणजे याची नेमकी कारणं काय असू शकतात? एक केरळामध्ये पिनराई विजयन यांनी ज्या प्रकारे सत्ता राबवली, ज्या प्रकारे कामं केली, कोरोनाच्या काळामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी हाताळल्या, केंद्र सरकारकडं वारंवार मागणी करून काही गोष्टी पुरवठा न झाल्या तरी देखील त्यांनी राज्यातल्या जनतेला वाऱ्यावर सोडलेलं नव्हतं. त्याचाच कुठेतरी इथं फायदा त्यांना मिळालेला दिसतोय. मला वाटतं की ज्याला आपण असं म्हणतो की दक्षिण भारत, पूर्व भारत याच्यातले पॅटर्न बदलत आहेत आणि त्या पॅटर्नचा हा एक परिणाम आहे. तुम्ही जर तामिळनाडूमध्ये पाहायला गेला तर तामिळनाडूमध्ये सलग 2 वेळा निवडणूक जिंकून 10 वर्षे सत्तेत AIADMK आलेले होते आणि त्याचा आता पराभव होऊन DMK सत्तेत येतोय. तर तीच परिस्थिती केरळच्या बद्दलची दिसते की केरळमध्ये पहिली 5 वर्ष घेतल्यानंतर सुद्धा विजयन यांच्याकडेच कल दुसऱ्या 5 वर्षासाठी जातोय. म्हणजे हे केवळ केरळचं वैशिष्ट्य आहे असं न राहता हे अगदी तामिळनाडूचं पण तेच वैशिष्ट्य क्रिएट होतंय आणि केरळचंही तेच वैशिष्ट्य क्रिएट होतंय. असं एकूण सलगता म्हणजे ह्या पट्ट्याच्या बद्दलचा निष्कर्ष काढायचा झाला तर हा एक मुद्दा दिसतोय. दुसरा मुद्दा महत्वाचा दिसतोय तो म्हणजे काय आहे तर दक्षिण आणि उत्तर याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. म्हणजे उत्तरेकडे तुम्ही गेला तर धार्मिक ध्रुवीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं. केरळमध्ये धार्मिक ध्रुवीकरण काय तेवढ्या मोठ्या प्रमाणात झालं नाही आणि ते शक्यच नसल्यामुळे ते केवळ बीजेपी 2 किंवा 3 जागांपर्यंत अडकतील. पण मुद्दा केरळचा आणि पश्चिम बंगालचा एकमेकांशी तुलना करणार आहे. म्हणजे मी मगाशी सांगत होतो त्याच्यामध्ये माझा मुद्दा अर्धा राहिला होता की मी असं म्हणत होतो की डावे हे उजवे होत आहेत की हे अर्ध सत्य आहे. पण अर्ध सत्य हे पण आहे की जर का आता डावा किंवा उजवा असा विचार करत बसलो तर काय याच्यामुळे एक सहिष्णुतेचं धोरण मध्यम मार्ग म्हणून सुद्धा पश्चिम बंगालमधले लोक एकदम डाव्या विचारसरणीचे काय असणार आहे ते ममता बॅनर्जींकडे किती सरकले. तोच मुद्दा आहे की इथं सुद्धा केरळमध्ये एका अर्थाने जर उजवी विचारसरणी प्रचंड गतीने वाढणार असेल तर त्याच्यापेक्षा आहे ह्या डाव्यांमध्ये समतोल साधणारी म्हणजे एकदम टोकाच्या धर्मनिरपेक्षतेच्या ऐवजी एक सहिष्णू धोरणाकडे हे लोक वळलेले दिसत आहेत. आणि या अर्थाने तुम्ही केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन्हींचा पॅटर्न एका पातळीवरती सहिष्णुतेच्या टॉलरन्सच्या पद्धतीने तपासला पाहिजे आणि तो टॉलरन्सचा निकालात रूपांतर झालेला आहे असं पण त्यातून दिसतं की म्हणजे जे टॉलरन्सच्या एकदम उलट्या बाजूला हे काय तेव्हा सेडो सेक्युलरिझमचं प्रकरण नाही किंवा हे काय तेव्हा केवळ पण प्रकाश पवार सर, एक मुद्दा याच्यात निश्चितपणे जर ते टॉलरन्सच्या बाजूला गेलं असं आपण म्हणत असू तर या दोन्ही राज्यांमध्ये हिंसेचं प्रमाण पूर्वी पण होतं आणि काही वर्षांपर्यंत आत्ताही पाहायला मिळालं. म्हणजे या निवडणुकीत देखील ते पाहायला मिळालं. मग हा टॉलरन्सचा मुद्दा, सहिष्णुतेचा मुद्दा जर पुढे गेलेला असेल तर ही सहिष्णुता हिंसाचार कमी करण्यामध्ये वाढीस लागली असं म्हणाले इथे वाव आहे का? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने निवडणुकांचे टप्पे घोषित झाले होते आणि निवडणुका ज्या पद्धतीनं अत्यंत पश्चिम बंगालमध्ये एकमेकाच्या विरोधात होणार होत्या परंतु तो एक हिंसेचा टप्पा कंट्रोलमध्ये राहिलेला आहे. आणि तोच मुद्दा तुम्ही केरळ बद्दल म्हणालात तर केरळमध्ये सुद्धा प्रचंड हिंसेची चर्चा होत राहते आणि भाजपकडून ती केली पण जाते परंतु तोही मुद्दा तेवढ्या पद्धतीने क्रिएट झालेला नाही. याचा अर्थच असा होतो की पश्चिम बंगाल जरी हिंसेचा पूजक असला आणि केरळमध्ये सुद्धा हिंसेला काही एक जागा असल्या तरी सुद्धा त्या सिच्युएशनला ही निवडणूक गेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की टॉलरन्स या ठिकाणी जिंकला म्हणण्यापेक्षा सुद्धा काही त्याला यश मिळालं किंवा त्याने या निवडणुकीतून आपला अजेंडा लोकांचा अजेंडा डिक्लेअर करून टाकला की टॉलरन्स हा अजेंडा आहे
टॉलरन्सच्या व्यतिरिक्त अजेंडा होऊ शकत नाही, असं काय त्याचा अर्थ लागतो का, असं तपासण्याची नितांत गरज आहे. अगदी खरं, हे हा मुद्दा तपासण्याची गरज आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. आकडे आपल्या समोर दिसत आहेत की 201 जागांवरती तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये पुढे जाताना दिसते. 88 जागांवरती भाजप, म्हणजे भाजप पुन्हा 97वरून 88 वरती येऊन पोहोचलेलं आहे. तिकडे तामिळनाडूमध्ये 136 जागांवरती द्रमुक आणि काँग्रेस ही आघाडी पुढे जाते. 84 जागांवरती भाजप आसाममध्ये पुढे जाताना दिसतंय आणि काँग्रेस 40 जागांवरती आसाममध्ये आघाडी घेऊन आहे. तर केरळमध्ये आपण बघितलं तर 88 जागांवरती LDF म्हणजे पुन्हा एकदा सत्तेत येणारा पक्ष आहे, डावा पक्ष सत्तेत आलेला आहे. या सगळ्यामध्ये NDAची आघाडी पुदुचेरीमध्ये देखील पुढे जाताना दिसते. अजूनही काही अपडेट्स आपल्याकडे जे पाहायला मिळतात त्यानुसार इकडे पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये देखील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे आघाडी घेऊन आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर परत